नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण डाळपातीची रेसिपी बघतोय। खूपच साधी आणि सोपी ही भाजी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सर्वात आधी डाळपातीसाठी लागणारे वाटण तयार करूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। त्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। आता हे आपण बारीक वाटून घेऊया। त्यानंतर एका कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतले। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायचे। आता हे मोहरी आणि जिरे छान फुलू द्यायचे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचे। हा मिरचीचा ठेचा खूप तिखट आहे, त्यामुळे अंदाज बघूनच आपल्याला हे मिरचीचा ठेचा घालायचा आहे। यामध्ये मी 2 मोठे चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घातलाय। या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या कच्च्याच वाटून घेतल्या होत्या, त्यामुळे आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। आता लगेचच यामध्ये मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालते। हे कढीपत्त्याचे पानं सुद्धा ठेच्याबरोबर परतून घ्यायचे आहेत। मिरचीचा ठेचा 1-2 मिनिटं परतून झालाय। आता यामध्ये निवडून घेतलेली कांद्याची पात घालायचं आहे। ही कांद्याची पात मी अगोदरच स्वच्छ धुवून कट करून ठेवली होती, ते इथे घालायचं आहे। आता ही कांद्याची पात आपण छान परतून घेऊया। इथे मी एक टिप सांगते, कांद्याची पात नेहमी फोडणीमध्येच घालायची। कांद्याची पात तेलामध्ये टाकल्याने काय होतं ना की ही कांद्याची पात खाताना कच्ची लागत नाही किंवा दाताखाली अडकत नाही, त्यामुळे नेहमी पहिल्यांदा कांद्याची पात तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, यामुळे काय होईल कांद्याच्या पातीतलं जे थोडंसं पाणी असतं ते निघायला मदत होईल। आणि त्याचबरोबर लगेचच पाव चमचा हळदी घालायची आणि परत एकदा 2 मिनिटं ही कांद्याची पात आपल्याला परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचं पातीचं पाणी सुटायला लागले। आता ही कांद्याची पात छान शिजली आहे। आता यामध्ये आपण डाळ घालणार आहोत। इथे मी मूग डाळ घेतली आहे। ही मूग डाळ मी 3 ते 4 तास पाण्यात भिजवून ठेवली होती। इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती, ती भिजल्यानंतर त्याच्या दुप्पट झाली आहे। आता ही भिजलेली मूग डाळ आपण फोडणीमध्ये घालूया। आता ही कांद्याची पात आणि आपण टाकलेली मूग डाळ मिक्स करून घेऊया। काय आहे ना, ही कांद्याची पात तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता। मी इथे मुगाची डाळ वापरले, खूप जण इथे तुरीची डाळ पण वापरतात, त्यानंतर चण्याची डाळ वापरतात किंवा काही जण मसूर डाळ सुद्धा वापरतात। या ठिकाणी तुम्ही जी ही डाळ घेतलात ती फक्त भिजवून घ्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। डाळ आणि कांद्याची पात छान मिक्स झाली आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते। इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले। या शेंगदाण्याच्या पिठामुळे काय होतं ना, भाजीला चव तर येतेच, पण एक प्रकारची बाइंडिंग सुद्धा येते। त्यामुळे इथे मी जास्त नाही, अगदी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातले। आता या ठिकाणी आपल्याला 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे। आपण ही डाळ भिजवून घेतली आहेच, पण हलकासा जो कच्चेपणा जर कुठे राहिला असेल तर या पाण्यामुळे सगळी भाजी शिजली जाईल। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जास्त शिजलेली डाळच मला खूप आवडते, त्यामुळे मी जास्त पाणी घातले। आता हे भाजीतलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। चला तर मग भाजीतलं पाणी सर्व आटलं आहे। तुम्ही पाहू शकता डाळ सुद्धा खूप छान शिजली आहे। आता या भाजीला थोडंसं हलवून घेऊया आणि लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेली मी इथे कोथिंबीर घालते आणि परत एकदा ही कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची। तर तुम्ही ही भाजी ऑफिसमध्ये टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये ही भाजी देऊ शकता। चवीला खूप छान बनते। त्याचबरोबर या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी आणि सोबत थोडंसं ताक असेल तर ही भाजी खूप चविष्ट लागते। आता गॅस ऑफ करून ही भाजी आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफवून घेणार आहोत आणि थोडीशी थंड झाली की लगेचच मी प्लेटमध्ये सर्व्ह करणार आहे।
चला तर मग माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून सांगा आणि अशी ही डाळ पारतीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आणि चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।